मित्रांनो, जंतर मंतरवरील आंदोलन, काल सोनम वांगचुक यांना अचानक झालेली अटक म्हणता येत नाही, ताब्यात घेणं किंवा दुसऱ्या शब्दात त्यांना आंदोलन स्थळापासून दूर करणं, हा सगळा प्रकार झाला. जेव्हापासनं वांगचुक हे उपोषणासाठी बसले होते तेव्हापासनं एक गोष्ट सातत्याने बोलण्यात येत होती की आमिर खान हा या वांगचुक यांच्या उपोषणासंदर्भात का बोलत नाही. बॉलिवूडमधले बरेच सेलिब्रिटी, सोनाक्षी सिन्हा, विशाल दादलानी, स्वरा भास्कर, प्रकाश राज आणि अनेक इतरही कलाकार, कलावंत मंडळी किंवा म्युझिशियन्स, हे सगळे सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरती मत प्रदर्शित करतायत, त्यांना पाठिंबा देत आहेत. पण आमिर खान का देत नाही. 3 इडियट्स मधला चतुर रामलिंगम म्हणजे ओमी वैद्य याने सुद्धा व्हिडिओ पोस्ट करून सांगितलं की माझी इच्छा नाहीये रॅन्चोला मरताना बघायचंय, म्हणजे सोनम वांगचुक यांना मरताना बघण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये, त्यामुळे त्यांनी उपोषण सोडावं. त्या सिनेमातलंच एक पात्र हे बोलतो. पण मग आमिर खान का बोलत नाही. आता आमिर खानने का बोलावं असा प्रश्न पडतो कधी कधी, की आमिर खानच्या मागे का लागलात, त्याने बोलण्याची गरज काय, त्यानेच का बोलावं. तर जेव्हा 3 इडियट हा सिनेमा आला होता आणि त्या सिनेमामध्ये आमिर खानने साकारलेलं फुनसुक वांगडू किंवा रॅन्चो हे पात्र, याचं साधर्म्य सोनम वांगचुक यांच्या आयुष्याशी दिसून येतं. लंडनमध्ये जेव्हा आमिर खानला विचारलं सोनम वांगचुक यांच्याबद्दल, तेव्हा त्याने स्पष्ट सांगितलं की 3 इडियट मधलं रॅन्चोचं कॅरेक्टर आणि सोनम वांगचुक हे त्यांच्यापासून प्रेरित नाही, हे त्यांच्यापासून प्रेरित अजिबात नाही. जेव्हा हे कॅरेक्टर, ही स्टोरी, ही गोष्ट लिहिली गेली त्यावेळी लिखाण करणारे अभिजात जोशी आणि राजकुमार हिराणी यांना सोनम वांगचुक यांच्याबद्दल माहिती सुद्धा नव्हतं. ना ते त्यांच्याशी कधी भेटले, ना त्यांनी कधी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला आणि हे पात्र लिहिलेलं आहे. त्यामुळे हे सोनम वांगचुक यांनी स्वतः सुद्धा सांगितलंय असं आमिर खान म्हणतो. त्यामुळे रॅन्चो आणि सोनम वांगचुक यांच्यामध्ये तसा काही, म्हणजे तिथनं प्रेरणा घेऊन ते कॅरेक्टर लिहिलेलं नाहीये. मग हे असं का झालं अचानकपणे, रॅन्चो आणि सोनम वांगचुक यांचं कनेक्शन काय, यांना जोडण्यात का आलं ते समजून घेऊया आपण. सिनेमामध्ये दाखवल्याप्रमाणे रॅन्चो हा काय करत असतो. रॅन्चोला नेहमी इनोव्हेशन्स, आविष्कार करण्याची त्यात जिद्द दाखवण्यात आलेली आहे. काहीतरी नवं शोधून काढायचं, काहीतरी नवीन पद्धती, वैज्ञानिक पद्धती शोधून काढायची आणि ती आत्मसात करायची. अनेक, म्हणजे जेव्हा रॅन्चो हा हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी येतो, त्याला तिथले सिनियर लोक त्याची रॅगिंग घेत असतात. मग तेव्हा तो रूममध्ये जातो, मग हा बाहेरचा सिनियर म्हणतो की मी तुझ्या दारावरती लघवी करेल. मग तो लघवी करणार असतो. मग तेवढ्यात रॅन्चो काय करतो, एका लाकडी फुटपट्टीला एक चम्मच स्टीलचा जोडतो, त्याला तो बांधतो आणि त्या चम्मचला इलेक्ट्रिक सप्लाय देतो आणि तो दाराच्या फटी खालून टाकतो आणि तो सिनियर बाहेरचा बरोबर त्यावरच लघवी करतो आणि त्याला जोरदार शॉक बसतो. ही इनोव्हेटिव्ह आयडिया, कारण आपली लघवी ही सॉल्ट वॉटर असते आणि सॉल्ट वॉटरमधनं इलेक्ट्रिसिटीचा प्रवाह जो आहे तो अतिशय सुरळीत चालत असतो, हे त्याला विज्ञान माहिती असतं. त्याचा उपयोग तो असं सिनियरपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तो करतो. त्याचप्रमाणे मित्राचा एक जो ड्रोन टाईप कॅमेराचा प्रोजेक्ट असतो, ते गाणं ऑल इज वेल म्हणता म्हणता त्याला काहीतरी सुचतं आणि मग तो ड्रोन नव्याने बनवतो, तो उडवतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या इनोव्हेशन्स याला म्हटलं जातं. आविष्कार करणे, त्याचा शोध लावणे. आणि सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर जेव्हा लडाखला हे त्याचे 2 मित्र त्याला शोधण्यासाठी जातात, तेव्हा तिथे जेव्हा ते बघतात त्या गावचं वातावरण, की कोणीतरी स्कूटरला मागे पिठाची गिरणी जोडलेली आहे आणि स्कूटरच्या त्या फिरण्याच्या याच्यावरती दळण दळलं जातंय. मग सायकलच्या पॅडलमधनं इलेक्ट्रिसिटी जनरेट करून मेंढ्यांचं लोकर कापलं जातंय. हे सगळं जे, आणि तिथे तो चतुर जेव्हा तिथे लघवी करण्यासाठी जातो तेव्हा सेम त्याच पद्धतीने एक फुटपट्टी चम्मच बांधलेली सोडून त्याला शॉक देण्यात येतो. हे सगळं जेव्हा ते 2 मित्र बघतात तेव्हा ते म्हणतात की रॅन्चो इथंच कुठेतरी आहे. कशावरनं, हे तिथलं ते सगळं वातावरण बघून, हे रॅन्चोने निर्माण केलेलं वातावरण आहे, त्यामुळे तो इथेच आहे. या सगळ्यांमुळे म्हणजे एक एकूण रॅन्चो हे विज्ञानाचा वापर करून इनोव्हेशन्स करणारा एक तरुण, असं ते कॅरेक्टर त्यामध्ये होतं. सोनम वांगचुक यांचं जर तुम्ही कार्य पाहिलं तर ते रॅन्चोच्या या सर्व सायंटिफिक इनोव्हेशन्स, म्हणजे वैज्ञानिक आविष्कार
यांच्याशी मिळतं जुळतं आपल्याला दिसून येतं. सोनम वांगचुक यांनी लडाखमध्ये एक आर्टिफिशियल ग्लेशियर बनवलेला आहे. यूट्यूबवर तुम्ही अगदी सहज त्याबद्दलच्या व्हिडिओज बघू शकता. आर्टिफिशियल ग्लेशियर म्हणजे वाहत आलेलं पाणी, कारण तिथे लडाखमध्ये बर्फच असतो, गोठलेल्या स्वरूपातच सगळं काही असतं, पण जितका वेळ तिथे वाहणारं पाणी निर्माण होतं ते एका मैदानात आणून त्याचा एक छोटासा कारंजा बनवणं, कारंजाद्वारे त्याचे छोटे छोटे थेंब उडवणं आणि ते थेंब क्षणात तिथे गोठले जातात. मग असं करत 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 ते वाहणारं पाणी अन्यथा वाहून जाईल आणि ते वाया जाईल, ते काही लोकांच्या कामी येणार नाही. त्यामुळे हे पाणी साठवलं पाहिजे. साठवणार कसं? मग साठवण्यासाठी टाक्या बांधायच्या किंवा काय, या भानगडीत जे लॉंग टर्म कोणीतरी ते करून देईल या भानगडीत न पडता सोनम वांगचुक यांनी स्वतःच विज्ञान वापरून त्या पाण्याचे छोटे छोटे दवबिंदू आणि थेंब उडवायचे आणि त्या पद्धतीने ते लगेच गोठतात आणि तिथे ते स्टोअर होत जातात. असं करत करत जेव्हा वाहतं पाणी जेव्हा अवेलेबल असतं तेव्हा हे पाणी त्या कारंजापर्यंत आणून त्याचा भला मोठा एक बर्फाचा आर्टिफिशियल डोंगरच बनतो. आणि मग जेव्हा तो वितळायला लागतो तेव्हा ते वितळून तयार झालेलं पाणी हे तिथल्या शेतीसाठी, घरांसाठी, सर्वांसाठी वापरलं जातं. सायंटिफिक इनोव्हेशन, वैज्ञानिक आविष्कार. त्याचप्रमाणे लडाखमधील शाळांमध्ये मुलांना शिकवण्यासाठी सोनम वांगचुक यांनी अनेक नवीन प्रयोग केले. मुलांना व्हिज्युअलायझेशन करून शिकवणं, मुलांना एखादी गोष्ट अशीच पुस्तकातून न दाखवता ती दाखवून व्हिज्युअल मेमरी त्यांची डेव्हलप करणं, मुलांच्या शिक्षणासाठी, शाळांच्या विकासासाठी वेगवेगळे सायंटिफिक इनोव्हेशन्स आणणं, शाळेतल्या मुलांना विज्ञान प्रयोगाच्या माध्यमातून शिकवणं, लडाखसाठी, लडाखच्या लोकांसाठी, लडाखच्या मागासलेल्या लोकांसाठी अनेक प्रयत्न, अनेक इनोव्हेशन्स हे सर्व सोनम वांगचुक यांनी केलेले आहे. रॅन्चोचं पात्र, सोनम वांगचुक यांचं कार्य, यातलं असणारं साधर्म्य, यामुळे सोनम वांगचुक यांच्यापासून प्रेरित होऊन 3 इडियट मधलं रॅन्चोचं पात्र निर्माण केलेलं आहे. ते आमिर खाननी साकारलेलं आहे असा प्रचार किंवा अशी चर्चाच सर्वत्र सुरू झाली होती. ऑफिशियली आमिर खानने तर नाकारलेलंच आहे की असं काही प्रेरणा घेऊन पात्र केलेलं नाहीये. योगायोगाने हे साधर्म्य, योगायोगाने हे जुळून आलं आणि असं झालं. पण आमिर खाननी हेही बोलताना तिथं सांगितलं की त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे, त्यांचं जे उपोषण सुरू आहे ते लवकरात लवकर त्यांनी सोडावं, स्वतःची काळजी घ्यावी, कारण त्यांचं कार्य आणि पर्टिक्युलरली सोनम वांगचुक ही व्यक्ती फार महत्त्वाची आहे या देशासाठी. आपण ते आंदोलन, त्यामागचं राजकीय यावर बोलणं नको. आपण आमिर खान, त्याचं 3 इडियट मधलं पात्र आणि सोनम वांगचुकचं कार्य यांच्यामध्ये जे साधर्म्य दिसून येतं त्याबद्दलच आपण बोललो. मित्रांनो, सोनम वांगचुक सारख्या सायंटिफिक इनोव्हेटर्सची देशाला प्रचंड गरज आहे. भारतातली एज्युकेशन सिस्टम, नीटमधला पेपर लीकचा प्रकार आपण बघितला, त्यानंतर आता री एक्झाम झाली, परत एक्झाम होऊन त्याचा रिझल्ट आला, तर रिझल्टमधले घोळ समोर येत आहेत. काय OMR मार्कशीट आणि गुणपत्रिका यामध्ये जमीन आसमानची तफावत मार्कांमध्ये दिसून आलेली आहे. प्रसार माध्यमांमध्ये आपण बातम्या बघतच आहोत. त्यामुळे सोनम वांगचुक सारख्या शिक्षण क्षेत्रातल्या आविष्कारकर्त्याची गरज या देशाला आहे. एकच सोनम वांगचुक नाही, अनेक सोनम वांगचुक या देशाला पुढे नेऊ शकतात. पुढच्या भागामध्ये अशीच काहीतरी रोमांचक माहिती आम्ही तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहोत. या सर्व आमिर खान आणि सोनम वांगचुक यांच्या साधर्म्यावरती तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.